महाराष्ट्र राज्याच्या पूर्व क्षितिजावर निसर्गाचं वरदान लाभलेला जिल्हा भंडारा. जिल्ह्यात पावसाचं प्रमाण विपुल आहे. येथील शेतीला सुजलाम सुफलाम करण्यासाठी वैनगंगा नदी इथं अवतरली आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी स्वतंत्र भारताचं स्वप्न पाहिलं होतं. त्यासाठी त्यांनी खेड्याकडे चला हा मूलमंत्र दिला होता. खेडी स्वयंपूर्ण झाली तर भारत समृद्ध होईल असं ते म्हणत. गावाचा कारभार गावानंच केला पाहिजे. गावातील साधन संपत्तीचा उपयोग केला पाहिजे. गावात सर्वांना मुबलक पाणी मिळालं पाहिजे आणि साधन संपत्तीचं रक्षण सर्वांनी मिळून केलं पाहिजे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस या उक्तीप्रमाणे गांधीजींच्या स्वप्नातील भारत वास्तवात उतरवण्यासाठी महाराष्ट्र शासनानं जलस्वराज्य प्रकल्प या जिल्ह्यात 2004 साली राबवण्यास सुरुवात केली. हे आहे भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील उसर्रा गाव. एकूण 112 ग्रामपंचायतींपैकी एक. कायम पाण्याचं दुर्भिक्ष असणाऱ्या या गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूरवर पायपीट करावी लागे. सार्वजनिक पाण्याच्या ठिकाणी भांडणं होत असत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी गावकऱ्यांनी जलस्वराज्य प्रकल्प गावात आणला आणि जलस्वराज्याची चमू पोहोचली उसर्रा गावात. जलस्वराज प्रकल्प हा जागतिक बँक पुरस्कृत एक महत्त्वाचा प्रकल्प आहे आणि त्यामध्ये आपल्याला नळ योजनेची, पाणी पुरवठा योजनेची कामं सर्व गावकऱ्यांनाच मागणी आधारित तत्वावर करायची आहे. आणि हे सर्व तांत्रिक बाबी, मूळ जे तांत्रिक बाबी आहे हे त्यांना समजावून सांगणे फार आवश्यक आहे. त्यांना माहिती असायला पाहिजे. त्याच्यामुळे आपण गावकऱ्यांना त्याचं शिक्षण व्हावं म्हणून आपण निरनिराळे ट्रेनिंग आयोजित केले आहे आणि गावकऱ्यांना त्यांना आपण सांगितलं. आता जे पाणी पुरवठा योजनेमध्ये महत्त्वाची कामे म्हणजे पुरवठा विहीर, पाईपलाईन, पाण्याची टाकी, पंपिंग मशिनरी असे निरनिराळे कामं असतात आणि त्याच्या मदतीसाठी आपण तांत्रिक सेवा पुरवठा दिलेला आहे. परंतु तरी एक मूळ तांत्रिक ज्ञान त्यांना असावं म्हणून आपण गावकऱ्यांना साईटवर जाऊन प्रत्यक्ष त्यांना तांत्रिक शिक्षण देण्यात आलेलं आहे. आधुनिक जीवनात जगण्यासाठी तांत्रिक ज्ञान असणं जसं आवश्यक आहे तसं ते जलस्वराज्य प्रकल्पातही आवश्यक आहे. शासनाची मदत घेऊन स्वमालकीच्या तत्वावर गावातील महिला पुरुषांसहित सर्वांना सोबत घेऊन गावातील उपलब्ध क्षमतेचा उपयोग करण्यासाठी आणि त्यांच्यात तांत्रिक ज्ञानाबाबत जागृती आणण्यासाठी गावात विविध उपक्रम, कार्यक्रम, प्रशिक्षणांचं आयोजन करण्यात आलं. जलस्वराज्याची चमू गावात पोहोचल्यानंतर गरज होती लोकसहभागाची. जलस्वराज्याच्या अधिकाऱ्यांनी लोकांना वेगवेगळ्या बैठकांमधून लोकसहभाग, पिण्याच्या पाण्याची गरज, महत्त्व, गुणवत्तेसह पटवून दिलं. ग्रामस्थांनी मनातील शंका कुशंका विचारून त्यांचं निरसन करून घेतलं. इथूनच गांधींच्या स्वप्नातील गावाची वास्तवातल्या गावाकडे वाटचाल सुरू झाली. लोकसहभाग मिळाल्यानं जलस्वराज्य चमूचा उत्साह द्विगुणित झाला. दुसरीकडे जलस्वराज्याच्या तंत्रज्ञांनी बैठका, मार्गदर्शन मेळावे घेऊन तांत्रिक ज्ञानाचं आणि पाण्याचं महत्त्व लोकांना पटवून दिलं. विविध कार्यक्रमाच्या निमित्तानं जलस्वराज्य कामांच्या माहिती पुस्तिका, फोल्डर्स, पोस्टर्स, पॅम्पलेट्स ग्रामस्थांना देण्यात आली. गावातील शाळकरी विद्यार्थ्यांनी सुद्धा लोकांना जागृत करून पाण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी फेरी काढली. गावाच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याची पूर्तता करण्यासाठी गाव फेरी, शिवार फेरी, सामाजिक नकाशा या मार्गांचा अवलंब करण्यात आला. गावकऱ्यांना पावसाच्या पाण्याचा ताळेबंद आणि तांत्रिक बाबी समजावून सांगण्यात आल्या. गावकृती आराखड्यातील विविध उपांगांची कामं हाती घेताना कामांची गुणवत्ता राखण्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण कार्यक्रमातून मार्गदर्शन करण्यात आलं. त्यामध्ये सिमेंट, लोखंड, रेती, दगड, विटा, पाणी, सेंटरिंग, विहीर बांधकाम, पंपिंग मशिनरी, पाईपलाईन, साठवण टाकी इत्यादी बाबींची विस्तृत माहिती देण्यात आली. पिण्याच्या पाण्याच्या शुद्धीकरणाकरता ब्लिचिंग पावडरचा योग्य वापर आणि OT टेस्ट यांची माहिती प्रशिक्षणासह देण्यात आली. योजना पूर्ण झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती कशी करावी, पाणी पट्टी कशी आखावी, खाजगी नळ जोडणी किमान 80% असावी, मासिक खर्चाची सांगड कशी घालावी या बाबी ग्रामस्थांना सर्व तांत्रिक बाजूंसह सांगण्यात आल्या.
गावातील कार्यवाही करणाऱ्या जबाबदार घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांची क्षमता बांधणी करण्यासाठी विविध विषयावर फिल्म शोचं आयोजन करण्यात आलं. शाळेतही मार्गदर्शन कार्यक्रम झाले. यातून जागृती झाल्यामुळे सर्व ग्रामस्थांनी, सभासदांनी सर्व कामांकडे विशेष लक्ष दिलं. आता या गावाला केवळ जबाबदारीच वाटत नसून आपण पुण्यकर्माची कामं करत आहोत असं वाटतं. गावाच्या उत्तरेस 1 किलोमीटर अंतरावर एक नाला वाहत होता. त्याच ठिकाणी एक जुना बंधारा मोडक्या तोडक्या अवस्थेत होता आणि 7.5 मीटर खोलीची एक कोरडी विहीरही अस्तित्वात होती. जलस्वराज्याच्या तंत्रज्ञांनी आणि गावकऱ्यांनी इथं पुनर्भरण करून विहिरीची निर्मिती केली. तंत्रज्ञानानं येथील उत्तर पश्चिम ते दक्षिण पूर्व वाहणाऱ्या या नाल्यावर एक लिनामेंट अस्तित्वात आहेत असं आढळलं. या ठिकाणी अति खोल विंधन विहीर खोदल्यास भरपूर पाणी उपलब्ध होण्याची शक्यता होती. इथं परिसरात 85 विंधन विहिरी अस्तित्वात होत्या. भूजलाच्या अतिउपस्यामुळे पाण्याची पातळी खाली गेली होती. उन्हाळ्यात सर्व विंधन विहिरी कोरड्या व्हायला सुरुवात झाली होती. भूजलाच्या अतिउपस्यामुळे हा परिसर कृत्रिम पुनर्भरण करण्यास तांत्रिक आणि भूशास्त्रीय दृष्ट्या योग्य होता. याकरता नाल्यातून वाहून जाणाऱ्या पाण्याचं कृत्रिम पुनर्भरण करणं आणि त्यातून नळ योजनेचा उद्भव शाश्वत करणं ही बाब ग्रामस्थांना पटवून देण्यात आली. त्यानुसार ग्रामसभेनं 31,04,000 रुपये रकमेच्या गाव कृती आराखड्यास मंजुरी प्रदान केली. त्यामध्ये प्राधान्यानं जुन्या अस्तित्वात असलेल्या विहिरींचं खोलीकरण आणि त्यामध्ये इनवेल बोर, नाल्यामध्ये नवीन 2 विंधन विहिरी, एक पुनर्भरण विंधन विहीर या सर्व बाबींना बळकटीकरण म्हणून नाल्याच्या खालच्या भागाला एक लहान सिमेंट बंधारा, 1 लाख लिटर क्षमतेची टाकी, ऊर्ध्वनलिका, नाल्याच्या पात्रात तोळगोटे भरणं इत्यादी बाबींचा ठळकपणे समावेश करण्यात आला. मंजूर गावकृती आराखड्याप्रमाणे अस्तित्वात असलेल्या विहिरीची खोली 10.5 मीटर पर्यंत वाढवण्यात आली. विहिरीच्या तळात एकदम कठीण पेगमॅटाईट खडक लागल्यानं आणखी खोलीकरण करणं शक्य नव्हतं. त्यामुळे याच खोलीवर विहिरीत इनवेल बोर खोदण्यात आलं आणि त्याला 7,770 लिटर ताशी एवढ्या क्षमतेचं पाणी 49 मीटर खोलीवर लागलं आणि पाणी लगेच विहिरीत जमा होणं सुरू झालं. त्यानंतर या विहिरीच्या खालच्या भागात नाल्याच्या पात्रात 2 विंधन विहिरी 64 मीटर खोलीच्या खोदण्यात आल्या आणि त्यांना अनुक्रमे 15,950 लिटर प्रतितास ते 27,950 लिटर प्रतितास एवढ्या प्रचंड क्षमतेचं पाणी